तर आज मी बनवत आहे सुपर सॉफ्ट असा पंपकिन कॅरेट पराठा। पंपकिनचे काय काय बेनिफिट्स आहेत त्यासाठी तुम्ही माझा पंपकिन पास्त्याचा व्हिडिओ नक्की बघा। इथे मी 1/2 किलो पंपकिन आणि 1 गाजर घेतलेले आहे। पंपकिन म्हणजे काय तर आपला काशी भोपळा। गाजराची साल काढून आणि भोपळ्याचे छान छोटे काप करून आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायचे। असा सॉफ्ट शिजला की त्याच्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि भोपळ्याचे शिजवलेले पाणी घालून छान प्युरी करून घ्यायची। इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतले, त्यात थोडेसे मीठ टाकून आपल्याला ही प्युरी ओतून त्याची छान कणिक मळून घ्यायची आहे। भोपळ्याला स्वतःची अशी काही चव नसते, त्यामुळे तुम्हाला जर याच्यामध्ये थोडेसे स्पाइसेस ॲड करायचे असतील जसे की जिरा पूड, धने पूड तर तेही तुम्ही ॲड करू शकता, पण मला असा प्लेनच आवडतो त्यामुळे मी काहीही ॲड केलेले नाही। पीठ मळून मी एक 10-15 मिनिटं कणिक भिजवत ठेवली होती आणि त्याच्यानंतर आता आपण इथे पराठा लाटून घेतो। आपली नेहमीची चपाती आपण जशी लाटून घेतो तसाच हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे आणि छान तेल किंवा तूप लावून आपल्या मर्जीने भाजून घ्यायचा आहे। पंपकिनच्या मी याआधी 2 रेसिपीज पोस्ट केल्या आहेत, एक आहे ती पंपकिन पास्ता आणि दुसरी आहे ते इन्स्टंट पंपकिन डोसा, आणि आज ही मी तिसरी रेसिपी शूट करत आहे जी आहे पंपकिन पराठा। तुम्हाला जर त्या रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही माझ्या नक्की चॅनलवर जाऊन बघू शकता। लहान मुलांसाठी पंपकिन हे एक सुपरफूड आहे, त्यामुळे तुम्ही याला नक्की तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा। बघा, हे पराठे खूप सॉफ्ट आणि फ्लफी होतात, खूप वेळासाठी मऊ देखील राहतात। तुम्ही कुठे बाहेर जरी जाणार असाल तर तुम्ही असे हे पराठे बनवून घेऊ शकता। इथे मी तुम्हाला दाखवते, बघा किती सॉफ्ट झाला आहे पराठा, खायला देखील खूप छान लागतो। तर नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।